बीड़ जिले के पादोरा तहसील के थेरेला गांव में एक बड़ी लापरवाही की तस्वीर सामने आई। यहां पर जिला परिषद माध्यम स्कूल की जर्ज इमारत की दीवारें और छत आदि राहत को भरभरा कर गिरते हुए देखा गया। राहत की बात यह रही कि उस दिन स्कूल में छुट्टी थी, जिससे करीब 230 छात्रों की जान बाल बाल बच गई। यह स्कूल भवन वर्ष 1965 में बना था और लंबे समय से जर्ज हालत में था। स्कूल प्रबंधन और प्राध्यापक ने कई बार शिक्षक विभाग और भवन की मरम्मत और नई कक्षाओं के निर्माण के लिए पत्र लिखे, लेकिन समय रहते कोई कार्रवाई नहीं की गई। अब इस घटना के बाद प्रशासन की कार्यशैली पर गंभीर सवाल खड़े हुए। वहीं सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर गणेश डौड़े ने स्कूल का तत्काल संचालन और ऑडिट कराने कर लेकर नई कक्षाएं के निर्माण के लिए नीति मंजूरी करने की मांग की है। साथ ही बीड़ जिले के अन्य जर्ज जिले परिषद स्कूल की भी जांच कर सुनिश्चित छात्रों की अपील की है। बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांची अत्यंत दुरावस्था असून मोडकस आलेल्या शाळा, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करत आहेत। बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 302 शाळांमधील 475 वर्गखोल्या मोडकस आलेल्या आहेत, तर 290 वर्गखोल्यांची दुरुस्ती आहे। आज आपण पाटोदा तालुक्यातील थेरला येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण पाहिलं तर गुरुवारी जी घटना घडली की मध्यरात्री शाळेच्या वर्गाची भिंत कोसळली। सुदैवानं मध्यरात्री घटना घडल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1965 ही शाळा आहे, सर्व वर्गखोल्या जीर्ण आहेत आणि यासाठी येथील पालक असतील, मुख्याध्यापक असतील, शिक्षण विभागाला वारंवार यांनी पाठपुरावा केला आहे। मात्र प्रशासनाची भूमिका ही वेळखाऊ आहे। मध्यंतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्ही आंदोलन केल्यानंतर CEO जितेंद्र रेमाने यांनी 28 कोटी रुपये मंजूर केले, परंतु बीड जिल्ह्यातील वर्गखोल्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी तब्बल 69 कोटी रुपयांची आवश्यकता असून पालकमंत्री सुनीता पवार जेव्हा जिल्हा वार्षिक नियोजन समिती बैठकीस येणार आहेत, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत। प्रशासनाला आमची विनंती की ज्याप्रमाणे तुम्ही धार्मिक स्थळांसाठी कोट्यवधी रुपयांची देणगी देता, त्याचप्रमाणे या ज्ञान मंदिरासाठी निधी देऊन या विद्यार्थ्यांना जो जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे।